नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये टॉपिक ग्रॅव्हिटेशन याच्यावर आतापर्यंत 3 एपिसोड ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत आणि ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधला आपला जो विविध कन्सेप्ट्स आहेत, केपलर लॉ असेल, न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन असेल किंवा व्हॅल्यू ऑफ जी असेल, विथ द डेप्थ विथ द हाईट, या सगळ्या गोष्टी आपण एपिसोड 1, 2 आणि 3 मध्ये पूर्ण केले आहेत. आता आपण या टॉपिक ग्रॅव्हिटेशनच्या अंतिम टप्प्यात म्हणजे शेवटचा एपिसोड क्रमांक 4 आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित करत आहोत. या टॉपिक एपिसोड क्रमांक 4 मध्ये आपण खालील गोष्टी सांगणार आहोत, ज्यामध्ये फ्री फॉल आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि एस्केप व्हेलॉसिटी या 3 मुद्द्यांच्या संदर्भात आपण आज या ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधून माहिती समजून घेऊया. तर चला आपण ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधला हा पुढचा मुद्दा पाहूया. एपिसोड 3 मध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्हज याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली होती. आता हा जो चार्ट आपल्या समोर दिसत आहे, दॅट इज कॉल्ड डू यू नो, आणि या डू यू नो वर आपल्याला बऱ्याच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थी हे डू यू नो या स्वरूपातील माहिती वाचत नाहीत. तर यामधल्या काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत आवश्यक आहेत परीक्षेला मार्क मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आणि संकल्पना समजण्याच्या दृष्टिकोनातून. तर आता आपण यात कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर त्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या मुद्द्याकडे, लाईट इज अ टाइप ऑफ वेव्ह कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. म्हणजे जी लाईट आहे ही वेव्ह फॉर्म मध्ये जेव्हा असते, आपण साधारणतः प्रकाश किरण, लाईट रेज असं म्हणतो, परंतु लाईट ही काय आहे, वेव्ह आहे. कोणत्या प्रकारची वेव्ह आहे, तर इट्स अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय, की जेव्हा एखादा वेव्ह इलेक्ट्रिक फील्ड मधून जातो, मॅग्नेटिक फील्ड मधून जातो, त्यावेळेला त्याच्यावर जो परिणाम होतो त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट असं म्हणतो. तर लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. तर लाईट इज रेज आतापर्यंत आपण ऐकलेला आहे, परंतु आता आपण त्याच्यावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे लाईट कोणत्या प्रकारच्या घटकात मोडेल, तर इट्स अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग आता हे रेज म्हणून आपले ऐकलेत, आता ते आपल्याला वेव्हज म्हणून पाहायचे आहेत. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्हज आपण असे शब्द ऐकले. म्हणजे मायक्रोवेव्ह वेव्हज आहे, रेडिओ. सो हे सगळे जे आहेत हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. मग या अनुषंगाने मला परीक्षेला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, गिव्ह द डिफरंट एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. मग कोणकोणते वेव्हज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, तर गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, देन इन्फ्रारेड रेज, ह्याची आपल्याला अनेक उदाहरणं इथे देता येऊ शकतात. तर हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे वेव्हज जे आहेत, जसं ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट, म्हणजे आपण पाहतो की अवकाशामध्ये विविध ग्रह आणि तारे आहेत. हे ग्रह आणि तारे प्रत्येक वेळेला आपली प्रकाश ऊर्जा हे काय असतात, प्रसारित करत असतात. सो ती जी प्रकाशित केलेली त्यांची ऊर्जा आहे, दॅट इज इन टर्म्स ऑफ वेव्ह, ज्याला आपण सिग्नल्स म्हणतो. म्हणजे आपण कधी कधी एलियन्सच्या बाबतीमध्ये असते, आम्हाला कोण सिग्नल पाठवणार आहे, मग आपण ते कॅप्चर करणार आहोत का, अशी जी धारणा, अशी जी भावना आहे. तो जे ज्या वेळेला प्लॅनेटमध्ये कोलिजन होतं, स्टार्समध्ये कोलिजन होतं आणि ब्लॅक होल किंवा न्यू बॉर्न स्टार होतो, तर त्यावेळेला अनेक वेव्हज या ब्रह्मांडामध्ये होत असतात. तर त्या उलटापालटाच्या प्रक्रियेमध्ये ज्या वेव्हज तयार होतात, त्या वेव्हज आपल्याला काय करता येतात, कॅप्चर करता येतात. त्याच धर्तीवर जसे ह्या प्रकारच्या वेव्हज आहेत, तसं ग्रॅव्हिटेशनल वेव्ह जी आहे, इट्स अ डिफरंट टाइप ऑफ वेव्ह. म्हणजे ही त्या प्रकारची, ज्या या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची आता उदाहरणं दिली, त्याच प्रकारच्या थोडा भिन्न प्रकारच्या वेव्हज म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आहेत.
आता या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह जे आहेत, इट इज कॉल्ड ॲज फॅब्रिक ऑफ स्पेस ऑफ टाइम. आता आपण 1916 मध्ये आईन्स्टाईनने काय सांगितले ते बघू. दीज वेव्स आर व्हेरी वीक अँड डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्स ह्या ज्या वेव्स आहेत, जसं आपण एक्सरेज डिटेक्ट करू शकतो, इन्फ्रारेड डिटेक्ट करता येतात. आपण जर पाहिलं असेल की ज्या वेळेला आपण सुरक्षितता ज्या ठिकाणी आहे, रेल्वेच्या ठिकाणी आहे किंवा एअरपोर्टवर आहे, तर त्या ठिकाणी जे लगेज बॅगेज जे चेक्स होतात, तर त्याच्यामध्ये या प्रकारच्या सिग्नल्सचा वापर केला जातो, कारण की तिथे इन्फ्रारेड रेज वापरले जातात. त्यामुळे किंवा आपण ज्या वेळेला साधारणतः मॉलमध्ये एंट्री करतो तेव्हा तो गेट ओपन होतो, तर तिथे सुद्धा इन्फ्रारेड वेव्हचा वापर केला जातो. सो इथे इझी टू डिटेक्ट होतो, परंतु त्या तुलनेने ग्रॅव्हिटेशनल वेव्स काय होत नाही, डिटेक्ट करता येत नाही. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट बिकॉज दे आर व्हेरी वीक. सो सायंटिस्ट हॅज कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट. मग आता जेवढं त्याची सेन्सिटिव्हिटी जास्त असेल, मला असं इन्स्ट्रुमेंट तयार करता येईल किंवा असं बनवता येईल का ज्यामुळे मला या वीक वेव्ह जे आहेत या पण मला कॅप्चर करता येतील. तर तसं आता इन्स्ट्रुमेंट तयार झालेलं आहे. सो ग्रॅव्हिटेशनल वेव्स एमिटेड ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस अमंग लिगो. आता हा लिगो कशाचा फुल फॉर्म आहे, तर लेझर इन्फोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ह्या संस्थेने आपल्याला या प्रकारच्या गोष्टी इझिली करता येतात. सो एक्झॅक्टली आफ्टर 100 years ऑफ दिस प्रेडिक्शन, म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने आईन्स्टाईनने प्रिडिक्शन केलं होतं की ग्रॅव्हिटेशनल वेव्स या वीक वेव्स असतील तर त्या कॅप्चर करता येऊ शकतात, याची जी संकल्पना होती ती कंप्लीट होण्यासाठी जवळपास 100 वर्ष इतका वेळ लागला आणि आता ती आपल्याला म्हणजे आपल्याला डिटेक्ट करता येतात. सो द वेव्स फ्रॉम ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्स, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट मधून येणारे ग्रॅव्हिटेशनल वेव्स आपल्याला काढता येतात. सो इंडियन सायंटिस्ट हॅव कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली इन डिस्कवरी. आणि हा जो लिगो आहे, या ज्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्स आपण कॅप्चर करू शकतो, याचे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे बनवण्यासाठी भारतीय लोकांचं विशेष असं योगदान आहे. अँड नाव दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एरिया की ज्यामुळे आपल्याला जगातील ब्रह्मांडातील विविध संदेश आहेत ते आपल्याला समजू शकतात. अँड इन दॅट सेन्स ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता या ग्रॅव्हिटेशनल वेव्स मध्ये आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल. तर फ्री फॉल म्हणजे काय, साधारणतः आपण पाहतो की एखादा ऑब्जेक्ट आपण अर्थ वरून किंवा एखादा उंच ठिकाणावरून आपण जर एखादा ऑब्जेक्ट रिलीज केला तर तो स्वतःहूनच खाली येतो. सो इफ एनी ऑब्जेक्ट कम downward direction under the influence of gravitational force, if every means if any object is come under the influence only of the gravitational force, then that fall is said to be a free fall. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मुळे जर ती वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, फ्री फॉल. आता फ्री फॉलचं डेफिनेशन बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारलं जातं. सो व्हेन अ ऑब्जेक्ट इज फॉल अंडर द इफेक्ट ऑफ ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचाच विचार करायचा आहे. इथे मे बी फ्रिक्शनल फोर्स वगैरे अशा गोष्टी जर कन्सिडर केल्या तर त्या गोष्टीला पण फ्री फॉल म्हणता येईल, परंतु इफेक्ट पडतो त्या गोष्टीवर. तर जेव्हा एखादी वस्तू फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच पूल होते आणि ती जमिनीवर पडते किंवा जमिनीच्या दिशेला पृथ्वीच्या दिशेला येते, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, फ्री फॉल. सो फ्री फॉल मध्ये कंडिशन काय आहे की ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, म्हणजे इतर बाकी कुठल्याही एक्सटर्नल फोर्समुळे त्याला अप्लाय झाला नाही पाहिजे. जसं आपण लिक्विडमध्ये असलेला बायंट फोर्स आहे किंवा हवेच्या दिशेने जर सायकल चालवली किंवा विरुद्ध दिशेने चालवली तर तो जो काही फरक जाणवतो, तर त्याच्यामध्ये इथे फक्त आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचाच विचार करायचा आहे. सो एनी फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट युजिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. मध्ये न्यूटनचे जे इक्वेशन्स आहेत, इक्वेशन ऑफ मोशन, हे आपल्याला अंडर द फ्री फॉल मध्ये जर गेलो तर या अंडर द फ्री फॉल मध्ये आपल्याला कशा प्रकारे प्रसारित करता येतात किंवा कशा प्रकारे लिहिता येतात. तर जर आपण फ्री फॉल मध्ये जर आलो तर आपल्याला न्यूटनचं पहिलं इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी
स्क्वेअर. आता हे इक्वेशन आपण कधी वापरतो? साधारणतः एस इज स्टँड्स फॉर डिस्प्लेसमेंट. एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि त्याचा आपल्याला डिस्टन्स काढायचा असेल, और वी कॅन टू कॅल्क्युलेट डिस्प्लेसमेंट काढायचा असेल, तर आपण हा फॉर्म्युला वापरतो. आता हाच जर फ्री फॉल मध्ये जर घेतला आपण, तर हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स. म्हणजे इथे आपल्याला एक्झामला क्वेश्चन कसा येऊ शकतो की एक उंच इमारत आहे. आता इथे मी इमारत तुम्हाला काढून दाखवतो. व्हर्च्युअली म्हणण्यापेक्षा आपण त्याचं लेआउट काढूया. हा त्याचा बेस आहे, इमारतीचा पाया म्हणू आपण, आणि हा इमारतीची असलेली हाईट आहे. या टेरेसवरनं आपण एखादा स्टोन रिलीज केला तर तो इथे खाली येईल. सो युजिंग दिस आय कॅन कॅल्क्युलेट द हाईट ऑफ द बिल्डिंग. म्हणजे मला हाईट ऑफ द बिल्डिंग काढायला हा फॉर्म्युला यूज होऊ शकतो, कारण ज्या स्टोनने जेवढं डिस्प्लेसमेंट केलेलं आहे तेवढी त्या बिल्डिंगची हाईट आहे. पण ही वस्तू जेव्हा जमिनीवर पडलेली आहे किंवा जमिनीच्या दिशेला येत आहे, तर याला कारणीभूत फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत? फ्री फॉल. सो या कन्सेप्टचा यूज करून आपण हाईट ऑफ द बिल्डिंग काढू शकतो. आता डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. तर अंडर द फ्री फॉल काय असेल? सो इनिशियली तुमचा ऑब्जेक्ट हा वरच्या दिशेला असणार आहे तेव्हा तो स्थिर असणार आहे. सो यू इज इक्वल टू 0. सो यू इज इक्वल टू 0 असणार आहे. आणि हा ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळे पडणार आहे, त्यामुळे ए इक्वल टू काय असणार आहे? जी. आता इथे जी चे दोन प्रकार येतात, प्लस आणि मायनस. तर आता जी चं डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ आहे. तुमचा ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ चाललाय, म्हणजे ग्रॅव्हिटेशनलच्या डायरेक्शनने चाललाय. देअरफॉर ए इक्वल टू काय असणार आहे? तुमचा प्लस जी असणार आहे. इट इज नॉट अ मायनस जी, म्हणून इथे आपण लिहिलंय ए इक्वल टू जी. So what changes we can see here? U equal to 0, A should be replaced by G. मग आता हा फॉर्म्युला इथे सबस्टिट्यूट केला तर U ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0. आणि कोणत्याही नंबरला आपण 0 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 0च मिळतो. आणि A ची व्हॅल्यू काय केली आपण? G आणि हा T स्क्वेअर. सो S is equal to 0 multiplied by T 0 प्लस 1/2 G T स्क्वेअर. मग ही टर्म आपण इग्नोर केली तर एस इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर. म्हणजे आता मला जेव्हा ऑब्जेक्ट फ्री फॉल मध्ये आहे तर डिस्प्लेसमेंट साठी एवढं मोठं सूत्र वापरण्याची गरजच नाही आहे. तर मी त्याला एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर हा जर फॉर्म्युला वापरण्याऐवजी मी जो एस इज इक्वल टू UT इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर जर वापरला तर मला सहज बिल्डिंगची हाईट काढता येते. मला जी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. सो जी इज अ कॉन्स्टंट. आणि फक्त टाइम माहिती असेल की अमुक एखाद्या इमारतीवरून एक दगड 4 सेकंदामध्ये खाली पडतोय, 2 सेकंदामध्ये खाली पडतोय. सो त्या एवढ्याशा माहितीवरून आपल्याला त्या इमारतीची उंची काढता येते. सो दॅट इज द फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन ऑफ अ न्यूटन. हे आपण फ्री फॉलच्या साह्याने हे सूत्र इथे वापरू शकतो आणि त्याच्या साह्याने त्याचा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आता त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे आपण येऊया की जे आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवले तेच इथे आपण दाखवलेलं आहे. अशी आणखीन दुसरी सूत्र आहेत, जसं आता V इक्वल टू U प्लस AT. हे न्यूटनचं कायनेमॅटिक इक्वेशन्स आहे. आता हे V इक्वल टू U प्लस AT हे मला कधी सूत्र वापरता येणार आहे? तर ज्या वेळेला मला फायनल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी आणि काय माहिती पाहिजे? ऍक्सेलरेशन आणि टाइमचं रिलेशन सांगतोय. पण आता यामध्ये जर मला असं माहिती असेल की फ्री फॉल मध्ये जेव्हा एखादी वस्तू पडणार आहे तर त्याचा इनिशियल वेलॉसिटी नेहमी 0 असणार आहे, ए जो आहे तो G असणार आहे. सो वेलॉसिटी इज इक्वल टू G/T. मग आता या सूत्रावरून मला काय करणार आहे की समजा आता मला ही बिल्डिंग दिलेली आहे आणि ए या ठिकाणापासून मी जर स्टोन रिलीज केलाय आणि मला आता इथे कळत आहे की या 2 सेकंद मध्ये हा जो स्टोन आहे वरतून खाली येत असेल तर त्याची वेलॉसिटी काय असू शकेल असा मला प्रश्न विचारला तर मला एवढं मोठं सूत्र वापरण्याची गरज नाही आहे. B इक्वल टू GT म्हणजे मला फक्त टाइम पिरियड माहिती असेल तर मी वेलॉसिटी काढू शकतो. म्हणजे हे न्यूटनचं कायनेमॅटिक इक्वेशन बिल्डिंगच्या टेरेसवरून जमिनीवर पडलेला दगडचा कालावधी माहिती असेल तर मला दोन गोष्टी काढता येतात की त्या इमारतीची उंची काय असेल, व्हॉट इज द हाईट ऑफ द बिल्डिंग,
and at what velocity that stone will reach to the ground, or what will be the maximum velocity to reach the ground, हे आपण या सूत्राच्या साहाय्याने काढू शकतो. तिसरं परत सूत्र आहे आपल्याला जे न्यूटनचं कायनेमॅटिक इक्वेशन आहे, v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता याच्यामध्ये सुद्धा आपण फ्री फॉल मध्ये घेतला तर u इक्वल टू 0, a इक्वल टू g, आणि मग आता हे इक्वेशन मला कशा पद्धतीने मिळणार आहे, हे इक्वेशन v स्क्वेअर ही टर्म टोटली 0 होणार आहे, येतो इट इज इक्वल टू 2gs. आता मला जर डिस्प्लेसमेंट माहिती असेल तर मी वेलॉसिटी काढू शकतो, वेलॉसिटी माहिती असेल तर मी डिस्प्लेसमेंट देखील काढू शकतो. सो अशा अंडर द फ्री फॉल मध्ये आपल्याला एका गोष्टीवरून बाकीच्या गोष्टी सहज पद्धतीने काय करता येतात, काढता येतात. आता पुढचा जो पार्ट आहे याच्यामध्ये जो फ्री फॉल मध्ये जो एक्सपेरिमेंट केला गेला होता, तर त्या एक्सपेरिमेंटच्या बद्दलची इथे माहिती आहे की इथे आपल्याला एक प्रश्न येतो गिव रिझनच्या बाबतीमध्ये की जर तुम्ही एक उंच ठिकाणावरून एक 10 किलोचा दगड आणि 5 किलोचा दगड एकाच वेळी सोडला तर कोणता दगड पहिला खाली येईल, का दोन्ही एकत्र येतील, का दोघांच्या मध्ये फरक असेल. तर हा सगळ्यात पहिला प्रयोग टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ जी, म्हणजे फ्री फॉलची व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी काय प्रयोग करण्यात आले. तर ते प्रयोगाच्या बद्दलची माहिती आपल्याला माहिती पाहिजे, कारण की यावर आपल्याला गिव रिझन म्हणून क्वेश्चन विचारला जातो. सो आता आपल्याला डू यू नो मध्ये काय सांगितले टेक्स्ट बुक मध्ये की व्हॅल्यू ऑफ जी इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट. सो जी जे कॉन्स्टंट आहे त्यामुळे जी ची व्हॅल्यू सगळ्या ऑब्जेक्टला सेम असणार आहे ॲट अ गिवन प्लेस ऑन द अर्थ. गिवन प्लेस ऑन द अर्थ म्हणजे तुम्ही इक्वेटरला असाल तर जी ची व्हॅल्यू सेम असणार आहे, पोलला असणार आहे तर त्या ठिकाणी कुठल्याही पोलच्या कुठल्याही दिशेला तुम्ही गेला तर व्हॅल्यू ऑफ जी काय असणार आहे, सेम असणार आहे. मग हा एक्सपेरिमेंट तुम्ही इक्वेटर वरून करत आहात किंवा पोल वरून करत, तर अशासाठी गॅलिलिओने एक प्रयोग केला. कधी तर इन 1590 मध्ये इटालियन सिटी पिसा या ठिकाणी, आणि त्याला काय निरीक्षण दिसली आहे की त्याने 2 स्पियर ऑफ अ डिफरंट मासेस म्हणजे 2 गोल हे पिसाच्या मनोऱ्यावरून वेगवेगळ्या, म्हणजे आपण त्याला कन्सिडर करू की 100 किलोग्रॅम आणि 10 किलोग्रॅम अशा 2 भिन्न वजनाच्या वस्तू पिसाच्या मनोऱ्यावरून सोडल्या, आणि ही ऑब्झर्व दॅट व्हॉट ऑब्झर्वेशन अँड दॅट बोथ रिचेस द ग्राउंड ॲट द सेम टाइम. आता प्रश्न असा पडतोय की जर 2 वस्तू 100 केजीच्या आणि 10 केजीच्या वेगवेगळ्या वेटच्या आहेत, वेगवेगळ्या त्यांचं वजन आहे, तर ते एकाच वेळेला का पडले असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला समजून घ्यायला पाहिजे. W इक्वल टू mg, वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि आता इथे वाक्य आपण इथे सुरुवातीलाच पहिलं वाक्य सांगितलंय बघा, द व्हॅल्यू ऑफ जी फॉर ऑल ऑब्जेक्ट. सो ऑल ऑब्जेक्ट इट मीन्स व्हॉट, maybe it is a smaller one or it is a bigger one with the less mass or more mass. At that place value of g काय राहते, same राहते, and therefore that object is reach on the ground at the same time. पण हाच एक्सपेरिमेंट जर आपण फेदर आणि हेवी स्टोनच्या बाबतीमध्ये जर केला तर हा they will not reach at the earth same time. जर गॅलिलिओच्या एक्सपेरिमेंटला आपल्याला चॅलेंज करायचं असेल किंवा गॅलिलिओचा एक्सपेरिमेंट आपल्याला असं सांगतो की 100 आणि 10 केजीच्या 2 वेगवेगळ्या वस्तू जर एकाच वेळी जमिनीवर पडत असतील तर अगेन द फेदर हॅज अ मास अँड हेवी स्टोन ऑल्सो हॅज अ मास. मग जर तिथे तो रूल लागू पडत नाही, इट इज अ इंडिपेंडंट ऑफ द मास, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ इंडिपेंडंट ऑफ मास असेल तर फेदर आणि हेवी स्टोनला पण हा रूल लागू लागला नाही पाहिजे. पण मग असं आपल्याला होताना का दिसत नाही, त्याचं कारण, त्याचं स्पष्टीकरण असं आहे की फेदर हा नंतर खाली येईल आणि हेवी स्टोन पहिला खाली येईल, कारण की त्याला रेजिस्टिव्ह फोर्स काम करत आहे. कारण की फेदर हलका असल्यामुळे त्याच्यावर बायंड फोर्स असू शकेल, फ्रिक्शनल फोर्स काम करत असेल, एअर प्रेशर असेल, हा सगळ्या गोष्टी त्याच्यावर काम करतात आणि त्यामुळे त्या वस्तूला खाली येताना वेळ लागतो किंवा त्या रेजिस्ट करतात, त्यामुळे ती वस्तू पटकन खाली येत नाही. परंतु हाच एक्सपेरिमेंट जर आपण व्हॅक्यूम मध्ये केला तर यू कॅन गेट द सेम रिझल्ट ॲज इन द पॅराग्राफ 1,
mentioned by the Galileo. So Galileo want to say that from all this entire session or from all this paragraph, so the mass of the object is the gravitational force of the object is independent of the mass, and therefore we can see or we can come to the conclusion that about why the both object reach to the ground at the same time. आता इथे आपल्याला न्यूमेरिकल्स आहेत. या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. एक्झाम्पल 1, आयर्न बॉल ऑफ अ मास 3 kg इज रिलीज फ्रॉम द हाइट ऑफ 125 मीटर. तर आपण इथे ही डायग्राम इथे समजून घेऊया की हा ए बी एक पर्टिक्युलर बिल्डिंग आहे आणि त्याची हाईट आहे आपल्याला 125 मीटर, आणि ह्या 125 मीटरच्या इमारतीच्या वरच्या भागातून आपण 3 kg चा स्टोन काय केलाय, रिलीज केला आहे. सो जर मी या 3 kg चा स्टोन रिलीज केला तर आपल्याला प्रश्न विचारलाय की तुम्ही किती वेळ लागेल, टाइम टेकन टू बॉल रीच द ग्राउंड, किती वेळात तो खाली येईल, त्यानंतर त्याची वेलॉसिटी काढा. जस्ट आपण आता सुरुवातीला पाहिलं होतं बघा, S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. इट इज अ न्यूटन कायनेमॅटिक इक्वेशन. हे जर अंडर द फ्री फॉल घेतलं तर आपण 1/2 हा काय होतो gt स्क्वेअर. म्हणजे s इज द डिस्प्लेसमेंट अँड t इज व्हॉट द टाइम. सो मला इथे आपल्याला प्रश्न काय विचारलाय, व्हॉट द टाइम विल बी टेकन. आता किती टाइम लागणार आहे, मला s ची व्हॅल्यू माहिती आहे कारण की हा जो दगड आहे हा किती उंचीवरनं सोडलाय आपण 125 इक्वल टू 1/2, आणि त्याने g ची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायला सांगितलंय, g कन्सिडर टू बी 10. सो नसेल दिले तर तुम्हाला 9.8 घ्यायचे, लक्षात घ्या बाळांनो. सो द कॅल्क्युलेशन विल बी 1/25 इंटू 1/2 इंटू 10 इंटू t स्क्वेअर. सो दिस इज 125. रेसिप्रोकेट केल्यावर 2 न्यूमरेटरला जाईल, 10 डिनॉमिनेटरला येईल आणि आपला कॅल्क्युलेशन t स्क्वेअर मध्ये होईल. सो इफ यू डू दिस कॅल्क्युलेशन 2 1s are 2, 2 5s are 10 and 5 1s are 5, 5 2s are 10, 5 5s are 25. तर आपल्याला इथे t स्क्वेअर इक्वल टू काय मिळतो 25. आपल्याला टाइम टेकन काढायचा आहे. सो विल टेक अ स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड. स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. t इज इक्वल टू, आता इथे मला दोन आन्सर मिळणार आहे, t इक्वल टू प्लस -5 सेकंड, पण आपण टाइम निगेटिव्ह मध्ये कन्सिडर करत नाही. देअरफॉर द वन व्हॅल्यू विल बी डिस्कार्ड अँड द फायनल व्हॅल्यू इज गोइंग टू बी 5 सेकंड्स. तुम्हाला इथे लगेच काढता आलेलं आहे की किती वेळ त्याला लागणार आहे. सो दुसरा क्वेश्चन मला विचारले की त्याची वेलॉसिटी किती असणार आहे. सो अगेन फॉर द वेलॉसिटी आय हॅव टू फॉर्म्युला, v इक्वल टू u प्लस at हा एक फॉर्म्युला माझ्याकडे आहे. दुसरा फॉर्म्युला आहे v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आता हा आपण जर फ्री फॉल मध्ये बघितला तर हा फॉर्म्युला होतो v इज इक्वल टू gt, आणि हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला बनतो v स्क्वेअर इज इक्वल टू 2g इंटू s. आता या फॉर्म्युल्यावर जरा फोकस करा. जर मला s माहिती असेल तर v कॅल्क्युलेट करता येईल, आणि या फॉर्म्युल्यावर मला t माहिती असेल तर v कॅल्क्युलेट करता येईल. So here I calculate the value of t. So even using this formula I can calculate the velocity, and even using this formula I have a s ची value मला माहिती आहे, g ची value मला माहिती आहे. So using any one of these two formula we can calculate its velocity. तर अशा पद्धतीने आपण त्याची velocity calculate करू शकतो आणि हे न्यूमेरिकल आपण त्या पद्धतीने सॉल्व करू शकतो. सो त्याचं सोल्युशन तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे की t इज इक्वल टू 5 सेकंड. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय की थर्ड क्वेश्चन, द हाईट ऑफ द बॉल हाफ टाइम इट टेक रिचेस द ग्राउंड. म्हणजे जर फक्त जाण्या येण्याच्या कालावधीला 5 सेकंद लागत असेल तर फक्त येण्याच्या कालावधीला किती वेळ लागणार आहे. सो दॅट इज गोइंग टू बी 2.5 सेकंड्स. यावरून आपण त्याला हाफ कॅल्क्युलेशन हे पण काढता येईल. एक्झाम्पल नंबर 2 आपल्याला दिलेला आहे न्यूमेरिकल मध्ये, अ टेनिस बॉल थ्रोन अप अँड रिचेस हाईट. आता उलटा दिलाय. अगोदरचा प्रश्न आपला होता की वरून वस्तू खाली टाकलेली आहे. आता आपल्याला सांगितलंय की एक टेनिस बॉल आपण खालच्या भागातून वरच्या दिशेला फेकतोय. तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची, ही वस्तू सुद्धा अंडर द फ्री फॉल आहे,
पण ही फेकलेली वस्तू गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने आहे. सो ए इज इक्वल टू आपल्याला इथे -g घ्यावा लागेल. हे व्हॅल्यू विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सो आपल्याला विचारले की त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असेल ते काढा आणि टोटल टाइम टेकन कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. मग आता बॉल जेव्हा उंचीवर जाणार आहे, हायर पॉइंटला जाणार आहे, तर इथून त्याला फेकल्याच्या नंतर त्याची वेलॉसिटी कमी होणार आणि ऍट द एंड त्याची वेलॉसिटी 0 होणार आणि त्यानंतर तो खाली येणार आहे. देअरफॉर इट्स फायनल वेलॉसिटी इज गोइंग टू बी 0. मग आता डिस्टन्स किती दिले आपल्याला 4.5 आणि a इक्वल टू -g मी तुम्हाला सांगितलंय. आणि मग आता आपल्याला काढायचं काय आहे तर इनिशियल वेलॉसिटी काढायची म्हणजे u ची व्हॅल्यू काढायची आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि आपल्याला u स्क्वेअर इक्वल टू 81 and then the square root of 81 is 9 and therefore initial velocity is going to be 9 meter per second. तर अशा प्रकारे आपण ही न्यूमरिकल्स जे आहेत हे या पद्धतीने काय करू शकतो सॉल्व करू शकतो. आता फ्री फॉलच्या या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर आपल्याला काही आणखीन एक दोन ॲडिशनल गोष्टी पाहायच्या आहेत की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. The gravitational force is higher the object, larger the mass. Why doesn't the object fall down higher velocity as compared to the object of the lower mass? आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला असं सांगतो की F is equal to gmm by d square किंवा आपण घेताना तो F is equal to g capital M small m by काय घेतो r square घेत असतो. दिस इज द फॉर्म्युला. तर न्यूटनचं काय म्हणणं आहे किंवा न्यूटनच्या की जर हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आहे तर आपल्याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थची जी ची व्हॅल्यू ही जी आहे ही जास्त आहे. फॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज हायर द ऑब्जेक्ट फॉर द लार्जर मास. कारण की बघा W इज इक्वल टू mg आहे. सो मोर इज द g दॅन मोर इज द मास. सो वाय डझंट द ऑब्जेक्ट फॉल. तर एखाद्याचं वस्तुमान जास्त असेल किंवा वजन जास्त असेल तर जी ची व्हॅल्यू जास्त असते. मग त्या तुलनेने केलं तर लोअर मासवाल्याचं लोअर का असत नाही. तर मग आता इथे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो इथे फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे की व्हॉट वी नो F इज इक्वल टू gmm/r² आणि हा अर्थचा ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आहे. सो इफ यू कम्पेअर g and m आर कॉन्स्टंट ओनली r इज विल बी चेंज. सो g इज इंडिपेंडंट ऑफ द मास म्हणजे g हा मासवर इंडिपेंडंट आहे, मासवर तो अवलंबून नाही आहे आणि म्हणून आपण प्रत्येक वस्तूवर असलेलं g ची व्हॅल्यू ही कशी राहते सेम राहते बिकॉज इट इज इंडिपेंडंट ऑफ द मास. आणि हे आपण इथे कॅल्क्युलेशन करून दाखवलंय की जर हायर वेलॉसिटी विथ असेल तर कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. नंतरचा मुद्दा आपल्याकडे आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. की कोणताही प्लॅनेट आणि जसं अर्थ आणि मून आहे किंवा अर्थ आणि सन एक स्पेसिफिक ऑर्बिटमध्येच का फिरतात, त्याच ठिकाणी काय राहिलेले आहेत, ते कधी आपला मार्ग बदलतात का नाही. यासाठी आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची की व्हॉट इज मेन बाय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की इट इज अ स्पेसिफिक एनर्जी और स्पेसिफिक कंडिशन ऑफ एन ऑब्जेक्ट वेअर द एनर्जी इज स्टोर्ड. So energy stored in an object because of its spatial position or its state, it is called potential energy. आपण 9th स्टँडर्डला डेफिनेशन बघितलेली आहे. आणि पोटेन्शियल एनर्जीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. सो मीन्स पोटेन्शियल एनर्जी डिपेंड ऑन मास ऑफ द ऑब्जेक्ट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द ऑब्जेक्ट अँड द हाईट. सो यातल्या तिन्ही गोष्टीपैकी कोणती एक गोष्ट वाढली तर पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे. So higher is the height, higher is the potential energy. So that's why statement is written here that potential energy increases with increase in the height. And when it reaches to the ground ला जेव्हा येतो तेव्हा height काय होते at the zero म्हणण्यापेक्षा surface ला आपण height तिथनं काउंट करतो. So initial level reading might be 0 and therefore potential energy on the ground is going to be 0. मग आता जर पोटेन्शियल एनर्जी h आणि g डिक्रीजेस सो p इज इक्वल टू -gm/m आणि अशा पद्धतीने आपण ग्रॅव्हिटेशनल वेलॉसिटी बद्दल माहिती सांगू शकतो. यानंतर आपल्याला बघायचे एस्केप वेलॉसिटी. आता एस्केप वेलॉसिटी सायन्स 1च्या आपण चॅप्टर नंबर 10 मध्ये पण पाहणार आहोत.
पण इथे एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे की नॉर्मली आपण अर्थ आणि मून म्हणा किंवा अर्थ वरून आपण बऱ्याच वेळेला आर्टिफिशियल सॅटेलाइट हे सोडत असतो. सो रिझन इज दॅट व्हेनेवर द आर्टिफिशियल सॅटेलाइट आपण जेव्हा सोडतो तेव्हा तो पर्टिक्युलर ऑर्बिट मध्येच फिरतो. सो इज इट एनी चान्स दॅट एखादा सॅटेलाइट आपला ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स मधनं निघून जाऊ शकतो का का त्याचा कंट्रोल राहू शकत नाही का? तर आन्सर इज येस. सो एस्केप व्हेलॉसिटी ही जी कन्सेप्ट आहे की ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या पलीकडे एखादी वस्तू जर गेली तर आपण त्याला परत आणू शकत नाही. सो व्हॉट इज मीन बाय एस्केप व्हेलॉसिटी आणि एस्केप व्हेलॉसिटी पॉसिबल आहे का? So when ball thrown upward with the velocity decreases because gravitational force on the earth आणि velocity becomes zero after reaching certain height. म्हणजे जेव्हा तुम्ही जमिनीवरून उंच ठिकाणी वस्तू फेकता तर त्याचं velocity कमी कमी होत जाते आणि एका पर्टिक्युलर हाईटला जेव्हा पोहोचतो आपण तेव्हा त्याची velocity काय होते कमी होते आणि परत ज्या वेळेला तो खाली येतो तेव्हा त्याच्या velocity मध्ये आपल्याला चेंज होताना दिसतो. आणि इथे जर आपण न्यूटनचा थर्ड लॉ वापरला तर आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळतात. एस इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर बाय 2 एस इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर बाय 2 ह्या तर ऑब्जेक्टच्या बद्दलच्या आहेत. तर आपल्याला इथे काय सांगता येईल की कशा पद्धतीने प्रूव्ह करता येईल की इफ द ऑब्जेक्ट फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटी इट हॅज नो कव्हर टू इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. त्यासाठी आपण कॅल्क्युलेशन करूया. समजा एखादा ऑब्जेक्ट मास m चा आहे आणि तो अर्थ वर आहे म्हणजे पृथ्वीवर आहे तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी काढायची आहे म्हणून इथे आपण v एस्केप असं घेतलेलं आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला -gmm/r² आहे आणि टोटल एनर्जी कधीही टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी म्हणजे 1/2 mv² हा मायनस आहे त्यामुळे इथे मायनस g कॅपिटल M स्मॉल m बाय कॅपिटल R. आता याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला या प्रकारचा फॉर्म्युला दिसेल आणि त्याला आपण सिम्प्लिफाय केलं की ॲट प्लेस A कायनेटिक एनर्जी 0 म्हणजे उंचावर जेव्हा जाणार आहे तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे. पोटेन्शियल एनर्जी इन्फायनाइट असणार आहे आणि मग टोटल एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे त्याची 0 असणार आहे. सो इट मीन्स इट इज क्लिअर दॅट की ॲट द सरफेस लेवलला जी एनर्जी असणार आहे तीच त्याची टॉप लेवलला एनर्जी असणार आहे हायेस्ट लेवलला असणार आहे. दॅट एनर्जी लेवल इज ऑलवेज कॉन्स्टंट. सो इफ एनर्जी लेवल इज कॉन्स्टंट म्हणजेच कायनेटिक एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0 आणि मग आपण याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर v² एस्केप आणि ॲट द एंड आपल्याला v एस्केप इज इक्वल टू √2gm/r ही व्हॅल्यू मिळेल. मग यावरनं आपण जर एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर फेकायची असेल तर त्याची किती वेलॉसिटीने फेकली पाहिजे याचं आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकतो. सो वी गॉट द फॉर्म्युला हिअर. इथे आता आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे तो म्हणजे एस्केप वेलॉसिटीचा. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? v एस्केप इज इक्वल टू √2gm/r. आता हा g/r ची व्हॅल्यू आपण तिकडे सबस्टिट्यूट केली तर आपल्याला या ठिकाणी एस्केप वेलॉसिटीचं कॅल्क्युलेशन आहे 11.2 km/s. म्हणजे कोणतीही वस्तू जर आपण 11.2 km/s या वेगाने जर हवेत फेकली तर ती काय होणार आहे एस्केप होणार आहे. सो इथे आपल्याला क्वेश्चन विचारलाय कॅल्क्युलेट द एस्केप वेलॉसिटी ऑफ द सरफेस ऑफ द मून गिव्हिंग अ मास अँड रेडियस ऑफ द मून. म्हणजे आता जर मी हीच वस्तू चंद्रावरून फेकली तर मला एस्केप वेलॉसिटी काढता येईल का? तर त्याचं उत्तर आहे येस वी कॅन कॅल्क्युलेट द एस्केप वेलॉसिटी. मग मला एस्केप वेलॉसिटी काढायला मला ज्या ज्या व्हॅल्यूज पाहिजेत सो g इज गिवन m इज गिवन अँड r इज व्हॅल्यू. तर तीन व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत आणि एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे v escape is equal to √2gm/r and if you substitute these values and we get answer as 2.37 km/s. So which clearly indicate that the escape velocity for the moon is 2.37 km/s and on the earth is 11.3 km/s.
seconds. So like this way we can calculate the escape velocity. नेक्स्ट क्वेश्चन इज वेटलेसनेस इन द स्पेस, की ज्या वेळेला आपण अवकाशामध्ये जातो, अवकाशामध्ये पाहतो की हे जे स्पेस सायंटिस्ट असतात किंवा जे ॲस्ट्रॉनॉमर्स असतात ते आपल्याला फ्लोट होताना दिसतात. तर ते फ्लोट होण्यामागचं कारण काय, की त्यांचं वेटलेसनेस म्हणजे त्यांचं वेट कमी होतं, म्हणजे ॲक्च्युली वेट कमी होतं की काय कमी होतं, वेट तर तेवढंच राहतं आहे, पण त्यांच्या कोणत्या फॅक्टरमध्ये फरक पडतो ज्याच्यामुळे ते स्पेसमध्ये फ्लोट होऊ शकतात. So, why does it happen? So, as we move from the surface of the earth, value of g is not zero. In the space station, g is only 11% less. म्हणजे आपल्याकडे असलेल्या g च्या व्हॅल्यू पेक्षा 11% व्हॅल्यू त्याची काय होते, लेस होते. And that's why when we move on the height, the weightlessness is experienced, and due to this weightlessness we can being a state of free fall, and space is not falling the earth because the velocity of the orbit म्हणजे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत असतो, काम करत असतो. सो वेटलेसनेस यावर आपल्याला तो भाग येऊ शकतो. आता आपण इथे आपला एपिसोड नंबर 4 पूर्ण केलेला आहे, आणि आपला ग्रॅव्हिटेशन हा जो टॉपिक आहे हा आपण 4 एपिसोड मध्ये पूर्ण केलेला आहे. जर आपल्याला काही शंका असतील तर आपण यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता, आणि काय सजेशन्स असतील तर तुमच्या त्या वेलकम्स असतील. तर अशा पद्धतीने आपण हे 4 एपिसोड पूर्ण केलेले आहेत. तुम्ही सर्वांनी ते चांगल्या प्रकारे ऐकून घेतले त्याबद्दल पुनश्च तुमचे धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने आपण नवीन नवीन व्हिडिओज कंटेंट 10th सायन्स टेक्नॉलॉजी पार्ट 1 त्याचप्रमाणे पार्ट 2 चे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तुम्हीही पहा आणि तुमच्या मित्रांनाही ते काय करा, पाठवा. पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
प्रकारच्या वेव्ह आहेत, तसं ग्रॅव्हिटेशनल वेव्ह जी आहे इट्स अ डिफरंट टाइप ऑफ वेव्ह. म्हणजे ही त्या